सरकारनं एकतर रेल्वेचे डबे तरी वाढवावेत, नाहीतर लोकसंख्या नियंत्रणासाठी चांगले कायदे तरी आणावेत. तर मित्रांनो, काल गेलो होतो मी नांदेडला. रेल्वेला खूप गर्दी होती. पॅसेंजर डब्यात तर पाऊल देखील ठेवायला जागा नव्हती. इथं आल्यानंतर बघू शकता, छत्रपती संभाजीनगरला जाणारी जी 7ची गाडी आहे ना, त्या गाडीनं जायला होतो मी. परभणीला उतरून पुन्हा पुढे नांदेडला जाणार होतो. मग इथं रेल्वे स्टेशनला आल्यानंतर बघू शकता, आपलं परळीचं रेल्वे स्टेशन आता टॉपचं होतंय असं मला वाटायले. तर त्यानंतर जे तिकीट काढायचे होते सर्वसाधारण, त्यासाठी पण खूप गर्दी होती. त्यामुळे रेल वन जे ॲप आहे, रेल्वे ऑथोराइज्ड ॲप, त्याहून मी हे सर्वसाधारण जनरलचे तिकीट काढले. आणि जनरल मध्ये तर काय बसायला जागा नव्हती, म्हणून रिझर्वेशनच्या डब्यात स्लीपर कोच मध्ये येऊन बसलो. त्यानंतर बघत बघत परभणीला गेलो, परभणीहून नांदेडला आलो. आणि आता हे ब्रिज चढवून मी लगेच पूल वगैरे पार केला आणि थेट आता आपल्याला नांदेडला इथं खाली आलोय. कशासाठी आलोय, काय आलोय, हे पण तुम्हाला लवकरच कळल. आणि त्यासाठी तुम्हाला आपल्याला फॉलो करावं लागेल. पार्ट 2 मध्ये काय आपण कशासाठी आलोत, काय आलोत, रिटर्न जर्नी मध्ये काय झालं आपल्यासोबत, किंवा इतर प्रवासात काय काय घडल्या, ते सर्व तुम्हाला कळून जाईल. तर आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट पार्ट उद्या येईल, त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करावं लागेल. खूप महत्वाची माहिती देणार आहे. धन्यवाद.